नमस्कार. आरास अकॅडमी रत्नागिरी या माझ्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अकॅडमीच्या आजच्या या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये मी ॲडव्होकेट सत्वे सर आपलं मनापासून स्वागत करतो. जसं की आपण ठरवलेलं आहे की आता प्रत्येक दिवशी आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राविषयीचं मार्गदर्शनपर लेक्चर्स किंवा आपण त्याला संवाद म्हणूया, या संवादाच्या रूपामध्ये व्हिडिओच्या रूपामध्ये आपण रोज नियमितपणे भेटणार आहोत. आणि आजची तारीख आहे 3 जानेवारी 2026. 2 दिवस सलगपणे आपल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आणि त्यासाठी आपण विषयाची निवड केली होती सरळ सेवा परीक्षा. आणि स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जेव्हा कधीही मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन या विषयावरती जेव्हा कधी मी भाष्य करतो त्यावेळेला त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं डायमेन्शन आणि ते म्हणजे व्यक्तिमत्व विकास, ज्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. सो सलगपणे 2 दिवस भाग 1 आणि भाग 2 सरळ सेवा परीक्षांविषयीचं मार्गदर्शन पर व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर आज 3ऱ्या दिवशी आपण त्या व्यक्तिमत्व विकास या संकल्पनेला आधारित असणाऱ्या एका महत्त्वाच्या बिंदूकडे किंवा महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा, प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला रोज नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. रोज नवीन नवीन गोष्टी तुम्हाला आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. रोज नव्यानं तुम्ही स्वतःला शोधू शकणार आहात. आणि यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पाहावा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत, पालकांपर्यंत तुम्ही पोहोचवायला पाहिजे. आपल्या मित्रांनासुद्धा त्याचा लाभ घेता आला पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा अशी माझी विनंती आहे. सो अजिबात वेळ न दवडता आज आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. तसं आजच्या या मार्गदर्शनपर व्हिडिओचा जो टायटल आहे तो तुम्हाला खरंच आश्चर्यकारक वाटू शकेल. आणि ते टायटल आहे, आता एकदा तरी स्वतःला परवानगी द्या. आता एकदा तरी स्वतःला काय करा, परवानगी द्या. विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, पालक हो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षार्थींसाठीच आहे असं अजिबात नाही. हा व्हिडिओ अशा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे जो अकॅडमिक इयरमध्ये शिकत आहे. अगदी इयत्ता 5वी पासून अप टू ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. पदवीच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, MBA, ॲग्रिकल्चर, फार्मसी, मेडिकल, इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, विद्यार्थी कोणता असू दे, अगदी लॉ स्टुडंटसुद्धा, अशा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक असणारा, त्याच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या अंगांना स्पर्श करू शकणारा आजचा व्हिडिओ आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही या व्हिडिओकडे तितक्याच आत्मीयतेनं, प्रामाणिकपणे पाहाल, ऐकाल, समजून घ्याल, आत्मसात कराल आणि त्याला कृतीमध्ये सुद्धा उतरवाल. स्वतःच्या जीवनाचा एक अविभाज्य भागसुद्धा बनवाल याची मला खात्री आहे. सो विषय आहे, एकदा तरी काय करा,
स्वतःला परवानगी द्या. मित्रांनो, मी नेहमी ऐकत आलो आहे. मी अनेक वर्ष, जवळजवळ 10 वर्षापेक्षा अधिक काळ मी काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये आहे. एज्युकेशन काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग, पॅरेंटिंग, स्टुडंट काउन्सिलिंग. त्यामुळे अनेक अनुभव, अनेक प्रसंग विद्यार्थ्यांच्या बाबतचे, पालकांच्या बाबतचे, शिक्षकांच्या बाबतचे मला अनुभवास आलेले आहेत. जरी त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला नसेल, जरी मी प्रत्यक्षरित्या त्या प्रसंगांना सामोरं गेलं नसेल, तरीसुद्धा मला एक गोष्टीची खात्री आहे की जेव्हा मी या विद्यार्थ्यांबरोबर, पालकांबरोबर, शिक्षकांबरोबर जेव्हा कधी संधी साधतो, त्या वेळेला मला एक नवीन गोष्ट, नवीन विश्व, नवीन मुद्दे आपल्याला सापडतात आणि खऱ्या अर्थानं मग आपल्याला त्यातून काही नवीन गोष्टी आत्मसात करण्याची संधी मिळते. तर मी हे नेहमी ऐकलंय, जेव्हा मी ह्या विद्यार्थ्यांबरोबर, पालकांबरोबर संवाद साधलेला आहे, त्यावेळेला मला एक गोष्ट प्रामुख्याने आढळते. आणि ती गोष्ट कोणती? तर विद्यार्थ्याच्या बाबत नेहमी एक वाक्य उच्चारलं जातं आणि ते म्हणजे चुकलास तर खबरदार. तू अजिबात चुकायचं नाहीये, तू अजिबात चुका करायच्या नाहीयेत, तुझ्याकडून कोणतीही मिस्टेक होता कामा नये. जे पण करशील ते व्यवस्थित कर, चुका होता कामा नये. मग ते वर्गात शिकत असताना असू दे, पालकांच्या समोर असू दे, किंवा इतर कोणत्या अकॅडमिक इयरचे क्लासेस, ट्युशन्स असतील तिथे असू दे. प्रत्येकाची अपेक्षा फक्त काय असते की चुका करू नका, चुकायचं नाही. मात्र मी आजच्या व्हिडिओमध्ये म्हणेन की तुम्ही स्वतःला आता तरी एकदा परवानगी द्याच. कशाची? चुकण्याची. अगेन आय रिपीट, काय चुकायचं आहे हे पण लक्षात घ्या, चुका कोणत्या करायच्यात याही लक्षात घ्या. माझ्या नजरेसमोर एक विद्यार्थी आहे, माझ्यासमोर असे विद्यार्थी आहेत की जे आपल्या जीवनामध्ये, आपल्या करिअरमध्ये काहीतरी करू इच्छित आहेत. तो विद्यार्थी किती टक्केवारी मिळवणार आहे याला काही महत्त्व नाही, तो विद्यार्थी किती हुशार आहे यालाही मी महत्त्व देत नाही आहे, तो विद्यार्थी किती ढ आहे मी यालाही महत्त्व देत नाही. मी माझ्या नजरेसमोर एकमेव गोष्ट आहे आणि ती म्हणजे विद्यार्थी. प्रत्येकजण आपापल्या क्षमतेप्रमाणे, प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे, प्रत्येकजण आपापल्या आकलन क्षमतेच्या प्रमाणे शिकणार आहे. परंतु त्याला शिकण्याची ती संधी द्यायला हवी. आणि शिकण्याची संधी फक्त एकच गोष्ट तुम्हाला देईल, ती म्हणजे चुकणे. कारण आपण नेहमी बघतो की चुकांमधून शिकायचं असतं. अनुभवाचं शिक्षण आयुष्यभर उपयोगी पडेल, पुस्तकी शिक्षण आयुष्यभर उपयोगी पडणार नाही आहे. प्रयत्न करून चुका झाल्या तर त्याच्यातूनही आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. मग चुकलो पाहिजे, कारण जोपर्यंत आपण चुकत नाही तोपर्यंत आपल्याला सुधारणा करण्याची संधी मिळत नाही. मग ते अभ्यासामध्ये असेल, होमवर्कमध्ये असेल, एखाद्या विषयाला आत्मसात करण्यामध्ये असेल, एखाद्या विषयामध्ये उत्तम यश संपादित करण्याविषयी असेल, एखादा नव्यानं घटक शिकण्याविषयी असेल, कोणतीही गोष्ट असेल. विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, मी आरास अकॅडमीमध्ये आपल्या संस्थेमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला सांगतो की आरास अकॅडमीमध्ये तुम्ही 1000 चुका करू शकता, कारण तुम्हाला इथेच चुकायचं आहे, परीक्षेला जाऊन नाही चुकायचं आहे. चुका कुठे करायच्या आहेत हेही लक्षात आलं पाहिजे. चुकातून शिकायचंय कुठे, ठिकाण, ते महत्त्वाचं आहे. म्हणून आरास अकॅडमीमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला जो स्वप्न घेऊन आलाय त्या प्रत्येकाला मी सांगत असतो की तुम्ही काय करा, मिस्टेक्स केल्यात तरी चालतील, चुकलात तरी चालेल. कारण जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःचे एफर्ट्स देऊन जेव्हा एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला तो चुकणारच आहे.
आणि जेव्हा तो चुकेल तेव्हा त्याला त्या प्रयत्नांमुळे केलेल्या कृतीमुळे त्याला जे त्याच्याकडून ज्या चुका झालेत त्या चुकांमधून तो आत्मचिंतन करेल, त्याचं मूल्यांकन करेल, त्याचं मूल्यमापन करेल, त्याचं ॲनालिसिस करेल आणि कोणत्या सुधारणा करणं आवश्यक आहे हे लक्षात येईल. म्हणून काय करा, स्वतःला एकदा तरी काय करा, चुकण्याची संधी द्या. परत अगेन आय रिपीट, एकही शब्द डायमेन्शन सोडून वापरायचा नाही आहे. कोणत्या चुका करायच्यात, अक्षम्य चुका नाही करायच्यात, अघोरी चुका नाही करायच्यात, शिकण्यासाठी चुका करायच्यात. शिकता शिकता आपण चुकणार आहोत, आपल्याकडनं मिस्टेक्स होणार आहेत आणि त्याच्यातून आपण शिकणार आहोत, नाही का? ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणून एकदा तरी काय करा, स्वतःला चुकण्याची संधी द्या. मित्रांनो, एकदा तरी स्वतःला परवानगी द्या. कशासाठी? असामान्य परिस्थितीला सामोरं जाण्याची, प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्याची. माझ्या आजच्या या युवा पिढीला या व्हिडिओमधून मी आव्हान करतोय की द्या ना एकदा परवानगी. कशासाठी? प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्याची. स्वतःला परवानगी द्या. कशासाठी? प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्याची, असामान्य परिस्थितीला सामोरं जाण्याची. कळू द्या तर खरं की अशा या असामान्य परिस्थितीमध्ये, अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही त्या परिस्थितीचा सामना कसा करताय हे एकदा समजू द्या तर खरं. कारण मी नेहमी ऐकलंय किंवा मीही माझ्या विद्यार्थी मित्रांना, मैत्रिणींना सांगत असतो की जेव्हा असामान्य परिस्थिती असेल, जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असेल, तेव्हा शांत राहता आलं पाहिजे. पण अहो, शांत राहता आलं पाहिजे हे झालं तत्वज्ञान. जोपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये, त्या युवकाच्या आयुष्यामध्ये, त्या युवतीच्या आयुष्यामध्ये, त्या तरुणांच्या आयुष्यामध्ये, त्या तरुणीच्या आयुष्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीच उभी राहत नाही, तोपर्यंत त्याला ते प्रत्यक्ष अनुभवता कसं येईल? म्हणून मागणी कशाची ठेवा? द्या एकदा परवानगी स्वतःला की असामान्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी, प्रतिकूल परिस्थितीला सामना करण्यासाठी, अनियंत्रित परिस्थितीला सामना करण्यासाठी. चुकीचं ऐकू नका. जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी, आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी, करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी असंख्य चढ उतार येणार आहेत, असंख्य खाचखळगे येणार आहेत. आयुष्य हे चढ उतारांचं आहे, आयुष्य हे खाचखळग्यांचं आहे, आयुष्य हे सुखदुःखाचं आहे. मग सुखाची सामान्य परिस्थिती असेल तर आपल्याला त्याची अशी गरज वाटत नाही आहे, परंतु दुःखाच्या क्षणी, प्रसंगाच्या क्षणी, संकटाच्या समयी, कठीण काळामध्ये मला स्वतःला कसं सांभाळता येतंय ते अनुभवायचं आहे मला. म्हणून तर मोठ्या मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून एक कालावधी असतो. का तर त्याला असामान्य परिस्थितीला तो कसा सामोरं जातोय, कठीणातल्या कठीण प्रसंगामध्ये तो स्वतःला कसा स्थिर ठेवतोय, शांत ठेवतोय. संकटाच्या काळामध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो स्वतःला कसा शांत ठेवतोय. कारण जितके तुम्ही शांत तितका निर्णय चांगला. म्हणून द्या एकदा परवानगी स्वतःला. कशासाठी? प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी, असामान्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी. एकदा तरी आपल्या आईबाबांना म्हणा की एखादा महिना कुटुंब चालवण्याची जबाबदारी आमच्याकडे द्या. एखाद्या तरी महिन्यामध्ये आपल्या आईबाबांना सांगा की हा महिना आर्थिकदृष्ट्या व्यवस्थापनाचं कार्य मला द्या. एखाद्या तरी महिन्यामध्ये आईबाबांना सांगा, जर ज्याचे आईबाबा शेतकरी असतील तर एखादा तरी महिना त्या शेतीसाठी काय कष्ट वेचावे लागतात ते कष्ट अनुभवण्यासाठी एकदा तरी तुम्ही काय करा, परवानगी घ्या स्वतःची. मित्रांनो, एकदा तरी परवानगी द्या स्वतःला. कशासाठी द्याल? इच्छा व्यक्त करण्यासाठी, स्वतःच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी. करा एकदा इच्छा व्यक्त की मलाही स्वप्न पाहायचं आहे. करा स्वतःकडून, बरं का?
ह्या सगळ्या परवानगी कोणाकडून मागताय तुम्ही? दुसऱ्यांकडून नाही, स्वतःकडूनच तुम्ही स्वतःसाठी परवानगी मागताय. अहो स्वप्न बघायला सुद्धा आपण घाबरतोय. मग स्वप्नांसाठी प्रयत्न करणे, पाठलाग करणे, कष्ट घेणे, मेहनत घे, हे खूप लांबची गोष्ट आहे. आधी स्वतःला परवानगी द्या स्वप्न बघण्याची. इच्छा व्यक्त करा स्वतःकडे स्वप्न बघण्याची, ध्येय निश्चित करण्याची, ध्येय ठरवण्यासाठी द्या एकदा परवानगी स्वतःला. कारण एक अत्यंत सुंदर फ्रेज आहे बरं, ड्रीमलेस इज अ क्राईम. ड्रीमलेस इज अ क्राईम. स्वप्नांशिवाय जगणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आणि माझी युवा पिढी हा गुन्हा वारंवार करते. ज्या वयामध्ये स्वप्न पाहायला पाहिजे, ज्या वयामध्ये, ज्या उर्मीमध्ये स्वप्नांना आकार द्यायला हवा आहे, ज्या वयामध्ये सर्वोत्तम स्वप्नांसाठी इच्छा व्यक्त केली पाहिजे, त्या वयामध्ये आपण काय करतोय? साधारण एखादं स्वप्न विचारात धरतोय आणि चालतोय. सर्वोत्तम स्वप्न पाहण्याची परवानगी द्या, सर्वोत्तम इच्छा व्यक्त करण्याची परवानगी द्या. मी अनेकदा माझ्या स्पर्धा परीक्षार्थींना सांगत असतो की जेव्हा तुम्ही एखादा ड्रेस खरेदी करण्यासाठी, एखादं चांगलं शर्ट खरेदी करायचं, एखादा चांगला ड्रेस खरेदी करायचा आहे, आणि तुम्ही जेव्हा दुकानामध्ये जाता त्यावेळेला तुमची नजर कोणत्याही ऑर्डिनरी पीसवर पडत नाही. एखाद्या साध्या सोप्या, अगदी कलकटलेला, अतिशय फिकट किंवा कलरलेस असा कुठलाही कपडा तुम्ही सिलेक्ट नाही करत. तुम्ही अतिशय उत्तम दर्जाचं कापड कोणतं दिसतं, एकदम सर्वोत्तम कलर, चांगला कलर किंवा चांगली क्वालिटी. तुम्ही कोणतीही गोष्ट खरेदी करताना तुम्ही नेहमी कशावर फोकस्ड असता? क्वालिटीवर असता, क्वांटिटीवर नाही. तुमचा फोकस कशावर असतो? चांगला शर्ट मिळाला पाहिजे, चांगला ड्रेस मिळाला पाहिजे, चांगलं घड्याळ मिळालं पाहिजे, चांगला मोबाईल मिळाला पाहिजे. आपण एक मोबाईल जरी घ्यायला गेलो तरी दुकानदाराला 100 प्रश्न विचारून त्याला हैराण करतो आपण, त्याचे फीचर्स विचारतो आपण. आयुष्याच्या बाबतीत आपण प्रश्न का विचारत नाही? आयुष्याच्या बाबतीत आपण ह्या गोष्टी का करत नाही? म्हणून एकदा तरी स्वतःला प्रश्न विचारण्याची परवानगी तरी द्या. विचारू द्या ना त्यांनी प्रश्न. काय रे बाबा, काय करतोयस? आता पुढे कसं चालणार आहेस? तुझ्या आयुष्याला कसा आकार देणार आहेस? तुझं आयुष्य कसं घडवणार आहेस? कोणतं स्वप्न पाहणार आहेस? स्वतःच्या गरजांसह आपल्या कुटुंबातील आईवडिलांच्या, आपल्या भावंडांच्या, आपल्या बहिणीच्या गरजा तू कशा पूर्ण करणार आहेस? विचारू द्या एकदा प्रश्न. द्या परवानगी स्वतःला, एकदा परवानगी द्या. कशासाठी द्याल? अपयशी होण्यासाठी. आपण अपयशाला खूप घाबरतोय. आपल्याला हरण्याची भीती खूप आहे. आपल्याला अपयश नको आहे, आपल्याला हरण्याची भीती वाटते. पण द्या एकदा परवानगी. चालेल एकदा हरलो तरी. तिनका तिनका उठाना पडता है और बार बार उडान भरनी पडती है. अहो ते एवढंसं चिमणी, एवढीशी चिमणी, किती छोटा पक्षी आहे तो, एवढासा छोटासा, पण आपलं घरटं बांधण्यासाठी अनेकदा उडान घेतो, उंच भरारी घेतो. छोट्या छोट्या तिच्या बिचाऱ्या त्या चिमणीचं चोच ती केवढी हो. त्या चोचीमध्ये एक एक काडी गोळा करून ती आपलं घरटं बांधते. अचानक वादळ येतं, त्या वादळामध्ये तिचं ते घरटं मोडून पडतं. तरी ते एवढंसं चिमणी असणारं चिमणी पाखरू एवढंसं आहे, तरी सुद्धा ते हार मानत नाही. ते पुन्हा तयारीला सुरुवात करतं, पुन्हा काट्याकुट्या गोळा करतं, पुन्हा आपलं घरटं बांधतं. बार बार उडान भरती है और तिनका तिनका उठाना पडता है. स्वप्नांना आकार देणं, करिअरला आकार देणं म्हणजे फास्ट फूड नाही आहे. करिअर इज इक्वल टू ज्ञानाची साधना. परिश्रम आहेत त्याला एक काळ द्यावा लागतो. कोणतीही गोष्ट सहज आणि सोपी नाही आहे. मग द्या ना एकदा परवानगी स्वतःला हरण्याची. द्या ना एकदा स्वतःला परवानगी अपयशी होण्याची. काय हरकत आहे? होऊ दे ना एकदा अपयशी, 2दा 3दा. अहो अपयशातून शिकू तरी, हरण्यातून जिद्दीला कुठेतरी प्रेरणा मिळेल. आपण ना सोपं निवडायला बघतो. ते हल्ली आता अनेक ठिकाणी कार्यक्रमांना जातोय, तर तिथे
ऐकायला मिळतंय की मुलं दर शनिवार रविवार क्रिकेट खेळत आहेत. खेळावं न खेळावं हा विषय गौण आहे, त्या भानगडीत मी पडत सुद्धा नाही आहे. पण क्रिकेट खेळावं, चला मी असं एक पॉझिटिव्ह बाजूने विचार करतो, क्रिकेट खेळावं, चला खेळा ना क्रिकेट, अहो खेळा बिंदास मजा म्हणून खेळा. पण क्रिकेट जिंकल्यानंतर जे व्यसनाधीनतेकडे चाललेली पिढी आहे, क्रिकेट जिंकले तरी पार्टी करतायत, क्रिकेट हारले तरी पार्टी करतायत, आणि पार्टी करणे म्हणजे ड्रिंक करणे, व्यसनाधीनतेकडे जाणे, ही गोष्ट कोणी शिकवली सांगा मला तुम्ही. हारा ना, क्रिकेट खेळा, हारण्यासाठी पण खेळा ना, जिंकण्यासाठी खेळा, हरण्यासाठी खेळा, अपयशासाठी खेळा, काय हरकत नाही. द्या एकदा परवानगी स्वतःला. पण ज्या गोष्टी केल्यानं आयुष्यामध्ये काहीतरी नवीन बदल होऊ शकतो, आयुष्यामध्ये एक नवीन ऑरा ओपन होऊ शकतो, आयुष्याला एक नवीन दिशा मिळू शकते, द्या एकदा अपयशी होण्याची स्वतःला परवानगी. मित्रांनो, आता तरी एकदा द्या स्वतःला परवानगी. कशासाठी? नैसर्गिक नॅचरल जगण्यासाठी द्यावी लागेल तुम्हाला. कारण आपण आर्टिफिशियल जगतोय, आपण नैसर्गिक नॅचरल जगायला तयार नाहीच नाहीत. आपली स्माईल, आता आपल्याला खरी कधी आपण स्माईल करतो हेच आपल्याला आठवत नाही आहे. आपण खरोखर कधी रडलोय माहीत नाही. आपल्याला खराखुरा राग कधी आलाय आपल्याला माहीत नाही आहे. मग आपलं हसणं असेल, आपलं रडणं असेल, आपलं राग येणं असेल, हे आता नॅचरल कमी आणि आर्टिफिशियल जास्त वाटायला लागले. म्हणून द्या एकदा परवानगी स्वतःला नैसर्गिकरित्या जगण्याची, नॅचरल जगण्याची. मित्रांनो, द्या ना एकदा परवानगी दुसऱ्याच्या यशामध्ये सहभागी होण्याची. मत्सर, तिरस्कार यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की दुसऱ्याच्या यशामध्ये आपल्याला काय होता आलं पाहिजे, सहभागी होता आलं पाहिजे, खुश होता आलं पाहिजे, त्याचं अभिनंदन करता आलं पाहिजे. माणूस दुःखी कष्टी का होतोय? कारण त्याला दुसऱ्याचं सुख पाहवत नाही. अरे पण तो ज्या मार्गाने सुखी झाला तो मार्ग निवडण्याची संधी तुला पण आहे किंवा होती, पण तू बसलास नको ते उद्योग करत, चुकीच्या गोष्टी करत बसलास, तू तुझा वेळ वाया घालवत बसलास, तू चुकीच्या पद्धतीनं वर्तन करत बसलास, ज्या वयामध्ये जे करायला पाहिजे ते तू विसरलास आणि नको त्या गोष्टी करत बसलास. त्यामुळे दुसऱ्याचा मत्सर वाटावा, दुसऱ्याबद्दलची ईर्ष्या वाटावी, दुसऱ्याबद्दल घृणा वाटावी, यापेक्षा दे ना स्वतःला परवानगी की त्याच्या सुखामध्ये, त्याच्या यशामध्ये सहभागी होण्याची. स्वतःला दे परवानगी. आणि त्याने ते यश कसं मिळवलं हे एकदा त्याच्याशी बोल, विचार आणि बघ ती कृती करून. तू द्या एकदा परवानगी स्वतःला. मित्रांनो, द्या एकदा परवानगी स्वतःला संघर्षाची वाट चालण्यासाठी. द्या एकदा स्वतःला परवानगी, द्या संघर्षाची वाट चालण्यासाठी. हां, इफ यू वॉन्ट टू स्ट्रगल देन वाई नॉट स्ट्रगल फॉर द बेस्ट. अगर आप संघर्ष करना ही चाहते हो तो संघर्ष कुछ अच्छा पाने के लिए क्यों नहीं. मग द्या एकदा स्वतःला परवानगी संघर्षमय जीवन जगण्याची, कष्टाचं जीवन जगण्यासाठी स्वतःला परवानगी द्या, मेहनतीचं जीवन जगण्यासाठी स्वतःला परवानगी द्या. आपण देत नाही आहोत. आपण अतिशय हुशार प्राणी आहोत. मनुष्य प्राणी अत्यंत हुशार. तो अवघड नेहमी टाकून देतो, सोपं ते निवडतो. नका सोपं निवडू, अवघड निवडा, मेहनतीची वाट निवडा, कष्टाची वाट निवडा, संघर्षाची वाट निवडा. द्या एकदा परवानगी स्वतःला संघर्षासाठी. त्या संघर्षातून आपल्याला माहिती आहे ना, कोळसा जितका तापेल त्या खाणीमध्ये, कोळशाच्या खाणीमध्ये हिऱ्याचा जन्म आहे. मग जो सर्वात जास्त तापला, इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन, बर्न लाईक अ सन. सूर्यासारखं तळपायचं असेल, सूर्यासारखं तेजोमय चमकायचं असेल, सूर्यासारखं प्रकाशित व्हायचं असेल, जगाला प्रकाश द्यायचा असेल, तर सूर्यासारखं तापावं पण लागेल.
आणि सूर्यासारखं जळावं पण लागेल. तो जळतोय आणि म्हणून तो चमकतोय, जगाला प्रकाश देतोय. मग द्या एकदा परवानगी स्वतःला संघर्षाची वाट चालण्यासाठी. द्या एकदा परवानगी स्वतःला सर्व जगाबरोबर प्रेमाने वागण्याची. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजी सांगून गेलेले आहेत नाही का. मनुष्याचं वर्तन हे प्रेमाचं असलं पाहिजे, प्रेमाने वागण्याचं असलं पाहिजे. दुसऱ्याला प्रेम अर्पण करायचं आहे, दुसऱ्याला प्रेमाने जिंकायचं आहे. मी मोठा दादा आहे, मी अमुक आहे असं मग तसं सांगून मी किती मोठा दादा आहे वगैरे वगैरे. अहो तुम्ही इतिहासामध्ये जरा डोकावून पाहतच नाही आपण. असे किती गेले किती आले, कोणाचंच काहीच अस्तित्व शिल्लक नाही. राहिला तोच जो नम्रतेत राहिला तोच जिवंत, तोच राहिला. विचारानं म्हणा, त्याच्या कर्तृत्वाने म्हणा, जिवंत तोच राहिलाय जो प्रेमाने वागला, ज्याने जगाशी कसं वर्तन केलंय. खरा तो एकची धर्म, जगाशी प्रेम अर्पावे. अहो द्या एकदा स्वतःला परवानगी की मी प्रत्येकाशी प्रेमाने वागेन. माझं वर्तन नेहमी सहानुभूतीपूर्वक असेल, माझं वर्तन नेहमी समानुभूती असेल. सहानुभूती तर आहेच, एखाद्याच्या दुःखाबद्दल मला सहानुभूती आहे, पण एवढंच नाही, एखाद्याला दुःख होत असेल तर मी त्याच्यावर हसणार नाही, तर मी त्याच्यावर प्रेमाची फुंकर घालेन, समानुभूतीची स्वतःकडे भावना आणेल की त्याचं दुःख ते माझं दुःख असं समजून मी काय करेन, ते दुःख कमी करण्याचा प्रयत्न करेन. मग द्या एकदा स्वतःला परवानगी प्रेमानं वागण्याची. द्या एकदा स्वतःला जबाबदारी स्वीकारण्यासाठीची परवानगी, जबाबदारीनं वागण्याची परवानगी देऊन टाका एकदा स्वतःला. कारण तुम्ही आम्ही आपली जी पिढी आहे ती जबाबदारी नको आहे, तिला बेभान राहायचं आहे, त्याला कोणाचा कंट्रोल नको आहे. पण तसं करून काय होणार माहिती आहे ना, पतंग आकाशामध्ये अतिशय स्वच्छंदपणे तेव्हाच विहार करतो जेव्हा त्या पतंगाची दोर नियंत्रित असते. ज्या दिवशी त्या पतंगाची दोर तुटते त्यावेळेला त्या पतंगाला कोणती दिशा राहत नाही, ते फक्त आणि फक्त भरकटतं आणि ते अशा ठिकाणी जाऊन पडतं की ज्याला कुठलंही ध्येय नव्हतं, कुठलाही एंड नव्हता, त्याचा काही असा हेतू नव्हता. त्यामुळे नियंत्रित असणे म्हणजे कोणाच्या तरी बंधनात असणे असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही. आईबाबांनी सांगितलेल्या मार्गाने चालणं, गुरुजनांनी सांगितलेल्या मार्गाने चालणं, आपल्यापेक्षा वयानं अनुभवाने शिक्षित असलेल्या एखाद्या व्यक्तीने आपल्याला सांगणं म्हणजे बंधनात राहणे नव्हे, तर तुमच्या आयुष्याला उत्तम आकार, तुमच्या आयुष्याला उत्तम दिशा देण्यासाठी. मग द्या एकदा स्वतःला परवानगी. कशाची द्याल? जबाबदारी घेण्याची. द्या एकदा स्वतःला परवानगी मित्रांनो, मैत्रिणींनो, प्रेमाने वागण्याची, प्रामाणिक राहण्याची. द्या. खोट्याच्या जंजालामध्ये अडकण्यापेक्षा प्रामाणिकपणाचा आपला जो तत्व आहे त्याचा अंगीकार करून तुम्ही लोकांचा विश्वास संपादित करू शकता. एकदा एखादा माणूस खोटा बोलतो हे दिसलं, समजलं, विश्वास उडतो, परत तो विश्वास कधीच आत्मसात करता येत नाही, साध्य करता येत नाही. म्हणून एकदा स्वतःला परवानगी द्या प्रामाणिक राहण्यासाठी. एकदा द्या स्वतःला परवानगी नवीन विश्व निर्माण करण्याची, विचारांची आणि कृतीची जोड घालून देण्याची. द्या एकदा स्वतःला परवानगी की आता विचार जसा मी विचार करेन तशीच कृती करेन. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, बोले एक चाले एक त्याचे नाव हीन विवेक. बोलतो एक, करतो एक, वागतो एक. मग समाजामध्ये त्याला मान आहे? नाही. पण जसा बोलतो तसा चालतो, जसा बोलतो तसं वागतो, समाजामध्ये त्याला मान आहे. म्हणून उक्ती तशी कृती, जसं बोलाल तसं तुम्ही चाललं पाहिजे. द्या एकदा स्वतःला परवानगी. जसा विचार करताय तसं कृती करण्याची स्वतःला परवानगी द्या. द्या एकदा परवानगी. कशाची द्याल? श्रीमंत होण्याची. अरे वा वा, तुम्ही म्हणाल वा वा सर, क्या बात आहे. आता तर खरं तुम्ही मूळ मुद्द्यावर आलात. पण श्रीमंत होण्यासाठी कोणत्याही शॉर्टकट्सचा मार्ग तुम्ही निवडू नका. श्रीमंत होण्यासाठी तुम्ही नेहमी
लॉंगकटच निवडला पाहिजे. म्हणजेच काय, कष्टाचा प्रामाणिकपणाचा रस्ता तुम्ही निवडला पाहिजे, मेहनतीचा रस्ता तुम्ही निवडला पाहिजे. मग द्या एकदा परवानगी स्वतःला कष्टानं मोठं होण्याची, द्या एकदा परवानगी स्वतःला मेहनतीनं मोठं होण्याची, द्या एकदा स्वतःला परवानगी नवनवीन गोष्टी शिकून स्वतःला श्रीमंत बनवण्याची. आणि श्रीमंती फक्त भौतिक सुखाची मांडत नाही आहे, वैचारिक सुखाची सुद्धा आहे. जगामध्ये श्रीमंत अनेक आहेत, पण समाधानी आहेत का विचारा. लाखो रुपये घरामध्ये असले तरी त्याच्या मनाला समाधान नाही आहे. त्याला अजून 1 लाख कसे येतील याच्या पाठीमागे त्याच्या जीवाचा आटापिटा चालू आहे. करोडपती आहेत मात्र समाधानाची गोष्ट त्यांच्याकडे नाही. कारण का, त्यांनी फक्त भौतिक समाधान, भौतिक सुख, भौतिक श्रीमंतीकडे लक्ष दिलं. तुम्ही आम्ही ते नाही करायचं आहे. तुम्ही आम्ही भौतिक श्रीमंतीबरोबरच शारीरिक श्रीमंती, मानसिक श्रीमंती, विचारांची श्रीमंती याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि एवढंच नाही तर मग द्या एकदा स्वतःला परवानगी कौशल्यांचा विकास करण्याची. आणि मित्रांनो, द्या बरं एकदा परवानगी. कशासाठी द्याल? आपल्या स्वतःच्या क्षमतांना ताकदवान बनवण्याची. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले विद्यार्थी असाल, तुम्ही कोणत्याही शाखेचे विद्यार्थी असाल, तुम्ही कोणत्याही टप्प्यातले विद्यार्थी असाल, तुम्ही जर तुमच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघत असाल आणि पुढे जाण्याची तुमची जिद्द असेल तर मित्रांनो, मैत्रिणींनो, द्या एकदा परवानगी स्वतःला. कशाची? स्वतःला सिद्ध करण्याची. लक्षात घ्या, कधीतरी ठेच लागावीच लागते, कोणीतरी आपल्याला टोमणा मारावाच लागतो, कोणीतरी आपल्याला हिनवलंच पाहिजे, कोणीतरी आपल्याला वाईट बोललंच पाहिजे, कोणीतरी आपल्याला चिमटा काढलाच पाहिजे. नीट ऐका बरं, चुकीचं ऐकू नका. का बरं? जोपर्यंत आपल्याला कोणी हिणवत नाही, जोपर्यंत कोणी आपल्याला धक्का मारत नाही, जोपर्यंत आपल्याला कोणी टके टोनपे देत नाही, जोपर्यंत आपल्याला कोणी नाही का आपल्याला चिडवत नाही, तोपर्यंत आपण प्रेरित होत नाही. त्यामुळे द्या एकदा स्वतःला परवानगी स्वतःला सिद्ध करण्याची. आणि मला खात्री आहे की तुम्ही स्वतःला परवानगी देणार आहात हा व्हिडिओ बघितल्यानंतर. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आणि आरास अकॅडमी रत्नागिरीला नक्की फॉलो करायला विसरू नका. कारण हा व्हिडिओ म्हणजे काय, त्या सोशल मीडियावरच्या व्हिडिओसारखा मी मुळीच नाही तुमच्याबरोबर बोलत आहे. माझी इच्छा आहे की बनवायचं आहे म्हणून व्हिडिओ नाही बनवायचा आहे. खरंच आपण आपल्या मुलांना चांगलं काही देऊ शकतो का? आणि मला प्रामाणिकपणे वाटतं की तुम्ही जे युवा पिढी आहात, तुम्ही जो युवा वर्ग आहात, तुम्हीच खऱ्या अर्थानं पुढच्या या देशाचे पाईक आहात. या देशाला पुढे घेऊन जाणार आहेत, त्या राज्याला पुढे घेऊन जाणार आहेत, त्या समाजाचं नेतृत्व करणार आहेत. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना, नकारात्मक घटनांकडे अजिबात लक्ष देऊ नका. तिथे तुमची ऊर्जा वाया घालू नका. व्यवस्थेमध्ये बदल करायचा असेल तर आधी स्वतःला सिद्ध करा. व्यवस्थेमध्ये बदल करायचा असेल तर स्वतःला घडवा. व्यवस्थेमध्ये बदल करायचा असेल तर स्वतःला आधी सक्षमपणे घडवा. मी एक दिवस नक्की तुम्हाला सांगतो की तुमच्या स्वप्नातलं, तुमच्या आयुष्यातलं एक चांगलं काय म्हणूया, एक चांगली व्यवस्था, चांगला समाज तुमच्या नजरेसमोर येईलच. त्यामुळे सकारात्मक राहा, खुश राहा, आनंदी पण राहा, हॅपी पण राहा, मस्त राहा, खुश राहा. आणि काय कराल, तुम्ही पाहिलेल्या ध्येयाचा पाठलाग करा. आणि जसं मी माझ्या स्पर्धा परीक्षार्थींना सांगतो की तुम्ही मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. आणि स्पर्धा परीक्षेचं जे काय अभ्यास आहे, जे तयारी आहे, ती एन्जॉय करा. सो मित्रांनो, आयुष्य मस्त एन्जॉय केलं पाहिजे. पण ते एन्जॉयमेंट नाही जे तुम्ही ऐकताय. हे एन्जॉयमेंट म्हणजे वेडेपणा आहे. असा वेडेपणा की ज्याच्यात तुम्ही स्वतःचं आयुष्य तर घडवालच, पण तुमच्या कुटुंबालासुद्धा आधार बनाल आणि एक समाजाचं एक उत्तम नेतृत्व म्हणून तुमच्याकडे लोक पाहतील. या अर्थानं एन्जॉय म्हटलं आहे. निश्चितपणे तुम्ही या सगळ्या व्हिडिओमधल्या प्रत्येक गोष्टीचा विचार कराल आणि आयुष्याला उत्तम परवानगी नक्की द्याल. सो द्या एकदा परवानगी, बघूया तर काय होतं आहे. मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.